श्रीलंका आणि दक्षिण भारतात आढळणारं हे एक झाड आहे. माकड लिंबू असं याला म्हणतात किंवा रान लिंबू असं पण याला म्हणतात. याच्या पानांपासून ते खोडापर्यंत प्रत्येक गोष्ट जी आहे ती औषधी गुणधर्म याचे आहेत. याच्या लिंबांबद्दल जर बोललात तर याचा फुलांचा बहरण्याचा सीझन असतो साधारण डिसेंबर ते जानेवारी, आणि मार्च एप्रिलमध्ये याला साधारण अशा प्रकारची लिंब येतात. जर जुना खोकला असेल किंवा दमा असेल, कफ असेल तर त्यासाठी याचा मोठा उपयोग होतो. त्यानंतरनं याच्या पानांबद्दल जर बोलायचं झालं तर सांधिवाताचा जर त्रास असेल तर याचा काढा करून जर त्याच्यावरती जर शेकावला तर तो जुनाट सांधिवात किती असेल तो लवकर बरा होतो. पानं तोडली आणि थोडीशी चिलीममधनं जर ओढली तर तुम्हाला असणारा जो काही कफ असेल किंवा त्या प्रकारचा आजार असेल तर तो लवकर बरा होतो. आणि याची खोड जी आहे त्या खोडापासनं लाकडाच्या पेट्या बनवण्यासाठी मोठ्या प्रमाणात उपयोग पहिल्या काळी केला जायचा. ह्या झाडाची उंची साधारण 20 ते 25 फुटापर्यंत जाते. रेंज ट्रेक करताना किंवा लांबवरची ट्रेक करताना जेव्हा आम्ही आउट ऑफ वॉटर आणि आउट ऑफ फूड सप्लाय असतो त्यावेळेस सिम्पली याची पानं तोडून याचा सुगंध आम्ही घेतो. जो सुगंध इतका मदत करतो, याचा येणारा जो वास आहे तो इतका मदत करतो की तुम्हाला ट्रेकच्या वेळेस भरपूर एनर्जी देतो आणि तुम्ही याच्यावरती तग धरून चालू शकता.